महेश कराडेंनी नागडं उघडं आंदोलन केलं त्यांच्या घरापुढं, तेव्हा ती बिलं काढली. ह्याच्या अगोदर मग काही तुम्ही बिलं काढू शकला नाही का? 10 वर्षात हे विशाल पाटलाचं आज नाव घेतात, पण 10 वर्षात विशाल पाटलांनी कुठं गोरगरिबांचे प्रश्न सोडवले? कुस्ती रंगणारच नाही ना, एकतर्फी होणार. एकतर्फी संजय काका निवडून येणार. कसं काय काय काम आहे त्या चंद्रहार पाटलांचं? नुसतं फुगं दाखवून काम होत नसते. तुम्ही आमच्या पोटा पाण्याचं काय करताय? कोणी किती जर कोंबडा झाकायचा प्रयत्न केला तरी पाठ हे होणारच आहे. आणि मोदी सरकार 400+ हे जोरात यावेळेला निवडून येणार आहे. संजय काका कमीत कमी 5 ते 5.5 लाखानं. लोकसभेची उमेदवारी मिळत नाही, तिथं वेटिंग लागत असतं. दादांचं नाव राखलं का, हा महत्वाचा विषय. शिवसेनेकडे गेले काय 8 दिवसात, त्यांना तिकीट दिलं काय? त्याच्या अगोदर वंचित आघाडीकडे गेले, काय स्टँड आहे? येणाऱ्या काळात जर नाही तिकीट मिळालं तर अपक्ष म्हणून विशालदादा निवडून उभारणार आणि विठ्ठल पाटीलच पाहिजे तरच तिथं खरंजिंगी होणार आहे. नाहीतर चंद्रहारला डिपॉझिट जप्त व्हावं लागेल. इथं कुठं त्यांच्या गावामध्ये मतदान असलं म्हणून इकडं कोण ओळखते चंद्रहार पाटलांना? 3 उभारले, 5 जण उभारले, 10 जण जरी उभारले तरी संजय काकाच निवडून येणार. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा नेमका कौल काय आहे, लोकांच्या मनामध्ये पुढचा 2024चा खासदार कोण, या संदर्भात सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेत असलेला हा आढावा. आत्ता मी सांगली जिल्ह्यातील बुधगाव या गावामध्ये आहे. जवळपास बघायला गेलं तर एक 20 ते 25 हजार लोकसंख्येचे हे गाव, जवळपास 12,000 ते 15,000 मतदान आहे या गावामध्ये. आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत निर्णायक असं हे गाव आहे. साहेब नमस्कार. नमस्ते. काय वाटतंय, ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून 3 उमेदवार आहेत, या तिघांच्यापैकी पसंती कुणाला? आता संजय काकांनी 2 टर्म पूर्ण केलेले आहेत. 2 टर्ममध्ये संजय काकांनी अटल बिहारी वाजपेयी असताना टेंबू म्हैसाळ ताकार योजना ही कार्यान्वित झाली ती. त्यानंतर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर त्या पाणी योजनेचं काम झालं नाही. नंतर संजय काकांनी 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर पाणी गावागावामध्ये आणलेलं आहे. तासगाव तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आणि जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आणि आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिकसुद्धा संजय काकांना चांगल्या पद्धतीनं मतदान करतील. काय वाटते? बरोबर आहे की. कारण 2014चा भारत आणि 2024चा भारत, लोकसभेच्या निवडणुका ह्या आता ज्या काही सभागृह आहेत, त्यात ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल आणि लोकसभा आणि विधान परिषद आणि राज्यसभा, ह्यांचे कामकाज प्रत्येकाचे वेगळे आहेत. लोकसभेचं कामकाज जे असतं की राष्ट्राला खंबीर बनवणं, राष्ट्राचं नेतृत्व चांगलं असणं, राष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलं असणं, हे सगळं आता 2024 नंतर खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय काही प्रश्न असतील किंवा देशांतर्गत जे दळणवळणाची साधनं असतील, रस्ते विकास असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ते सगळे प्रश्न सुटलेले आहेत. काही छोटे प्रश्न राहिले असतील, नाही असं नाही आहे, पण तो काही लोकसभेचा विषय होत नाही निवडणुकीचा. म्हणजे जो आपण निगेटिव्ह वोटिंग म्हणतो का नाही, तर तो काही लोकसभेचा विषय नाही आहे. तो ग्रामपंचायतचा विषय असू शकतो किंवा जिल्हा परिषदचा विषय असू शकतो. पण तसं बघायला गेलं तर आत्ता 3 उमेदवार, हो, त्यामध्ये तिकडनं बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचं नाव आता समोर आहे. बरोबर. ह्या दोघांच्या मधली जी कुस्ती रंगणार ती कोण मारणार? कुस्ती रंगणारच नाही ना, एकतर्फी होणार. कसं काय? एकतर्फी संजय काका निवडून येणार. कसं काय? काय काम आहे त्या चंद्रहार पाटलांचं? ॲक्च्युली मास बेसमध्ये त्यांना कुणी बघितले, किती तालुक्यामध्ये त्यांची 750 गावं आहेत जवळजवळ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये. चंद्रहार पाटलांना कुणी पाहिले? नाही पाहिलं. नौका उमेदवार आहे. म्हणजे काय आहे, काय त्यांच्या पाठीमागे काय बेस आहे? शिवसेनेकडे गेले काय 8 दिवसात, त्यांना तिकीट दिलं काय? त्याच्या अगोदर वंचित आघाडीकडे गेले, काय स्टँड आहे त्यांचा? काहीच स्टँड नाही ना, काहीच काम नाही. शिवसेनेचं तरी काय काम आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये? तुमची महाविकास आघाडी 2.5 वर्ष सत्तेवर की काँग्रेसचा उमेदवार असायला पाहिजे होता? नाही, असं काय नाही, कोणी असलं तर चालते. काँग्रेसचा उमेदवार असला तरी आमचाच उमेदवार निवडून येणार आहे. आता ही लढत जर का झाली तर त्याचा फायदा कोणाला होईल? कुठली लढत झाली तर? आता विशाल पाटील अपक्ष उभारले किंवा वंचितनं पाठिंबा दिला, ओके, ही महाविकास आघाडी आहे, ही महायुती आघाडी आहे,
नाही, असं काय नाही आहे. तिघं उभारले, 5 जण उभारले, 10 जण जरी उभारले तरी संजय काकाच निवडून येणार. हो आणि एकाच एक लढत झाली हां. तरी सुद्धा संजय काका निवडून येणार, कारण ही देश पातळीवरची निवडणूक आहे. देश पातळीवरती मोदींचं काम चांगलं आहे. आता काँग्रेसचा जर पंतप्रधान पदाचा उमेदवार जर विचारलं तर काँग्रेसमधले सुद्धा लोक सांगू शकणार नाहीत की आमचा राहुल गांधी असेल किंवा इतर कोण असेल. पण ह्याच्यामध्ये भाजपमध्ये मात्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नेतृत्व fix आहेत. आहे. हां, नेतृत्व फिक्स आहे. त्यामुळं आत्तापर्यंत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींनी केलेलं काम आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती भारताचं उंचावलेलं नाव, ह्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती हे लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती संजय काकांना आणि थोडक्यात म्हणजे भाजपलाच मतदान होणार. 2 टर्म आता झाल्या, तिसरी टर्म होणार नाही, हॅट्रिक होणार नाही, संपर्क कमी आहे, अशी काही टीका त्यांच्यावर आता बऱ्याच ठिकाणी काय चर्चा चालू आहे की एकाच एक लढत झाली तर त्यांना त्रास होईल, म्हणजे फाईट चांगली होईल, किंवा तिरंगी लढत झाली तर मग जरा अडचणीचं होणार. पण तसं काही सुद्धा होणार नाही. डॉक्टरांनी आता सांगितलं तसं चंद्रहार पाटील आहेत ते त्यांचं काम नाही आहे. आणि काँग्रेसचं सुद्धा तसं इथं बुधगाव, सांगली किंवा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तितकं काम नाही आहे जितकं आता संजय काकांनी आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काम झालेलं आहे. रस्ते झालेले आहेत, पाण्याचं आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्या पण पाण्याचं काम झालेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर म्हटलं तर 370 कलम हटवल्यानंतर तिथं काश्मीरमध्ये जो फरक पडला, अशा प्रकारचे फरक हे काँग्रेसच्या काळात झाले नव्हते. बुधगावमध्ये जवळपास बघायला गेले तर मतदान किती काँग्रेसच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीला किती होईल आणि महायुती आघाडीला किती होईल? महायुतीला 60% मतदान होणार, महाआघाडीला 40% मतदान होणार. इथून बुधगावमधून काका लीडमध्ये राहणार. कसं काय एवढं राहील? काकांचा जनसंपर्क आणि काकांनी बुधगावसारख्या गावाला 40-50 लाख रुपये निधी व आमदार साहेबांनी 15 कोटी असा निधी, म्हणजे भरपूर निधी हा बुधगावला दिला आहे. बुधगावात संपर्क नाही म्हणतात. काकांचा हा बुधगावात 100% संपर्क आहे. युवा पिढी काकांच्याच पाठीची आहे. तासगावकडं जाताना, तासगावला काका जाताना बुधगावात 10 मिनटं थांबून सर्व कार्यकर्त्यांशी बोलून जातात. हे एक असा कार्यकर्ता नाही की काका ज्यांना ओळखत नाहीत. काकांना नावासकट कार्यकर्त्यांची नावं माहीत आहेत. आणि संजय काकांनी 10 वर्षात जी कामं केली आहेत ती 1 नंबर कामं आहेत. आणि जनसंपर्कातला खासदार म्हणून संजय काकांचं नाव 100% नाव आहे. संजय काकांना जे म्हणताय की नाही तुम्ही की खासदार येत नाहीत, असा विषय येत नाही. कारण सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचाच आमदार आहे सुधीरदादा गाडगीळ. आणि सुधीरदादा गाडगिळांच्या विकास निधीमधून आत्तापर्यंत 2014 आत्तापर्यंत आज अखेर 15 कोटीची कामं बुधगावमध्ये झालेली आहेत. बुधगावमध्ये प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये रस्ते, गटारी आणि इतर सर्व विकास कामं झालेली आहेत. आणि संजय काका पण भाजपचे आहेत आणि विधानसभेचे आमदार पण भाजपचे आहेत. त्यामुळं काकांनी काय साहेब सांगतात की सगळे आता मोदी म्हणाले, संजय काका आता हॅट्रिक करणार म्हणाले, तुमचं काय मत आहे? आता सध्या परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीच्या वतीनं वारं चालू आहे. संजय काका 10 वर्षे त्यांच्या निष्क्रियतेमुळं त्यांच्या विरोधात लोक जाणार. आणि महाविकास आघाडीत आता काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना. एकंदरीत पाहता संजय काकांना यावेळेला जरा थांबावं लागेल असं वाटतं. कसं काय असं होईल? काय मुद्दे काय प्रचारात आता हे म्हणतात? आता राष्ट्रीय स्तरावरचं येणे जरी मुद्दे म्हणलं तर मागच्या वेळेला 15 लाखाचा जुमला धावला. 15 लाखाचे पैसे काय आलंच. त्याच्यानंतर तुम्ही अजून मग वेगवेगळी साधनं लावताय, पण प्रत्यक्षात तर ग्राउंड लेवल अजून तसे नाही. दारिद्र्य आहे तसंच लोकांचं राहिलेलं आहे. आणि इथं सुद्धा सांगलीत म्हटलं तर असं नाविन्यपूर्ण असा मोठा काय एखादा प्रोजेक्ट, उद्योग काय अजून आलेला नाही. आता आमच्या बुधगाव आणि कोल्हापूरच्या सीमेलगत असणारा मोठ्या विमानतळाचा विषय आहे, तो विषय अजून तसाच रडकडत पडलेला आहे. त्यानंतर बरेचसे असे मोठे उद्योग व्यवसाय ते असं काय अजून तरी सांगली जिल्ह्यात नाही. बेरोजगारीचा विषय मोठा अजून नावासून राहिलेलाच आहे. आणि एकंदरीत पाहता त्यांची निष्क्रियताच अशी वाटते की जास्त काय त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी भरीव निधी आणला असं आम्हाला काय वाटतं. तुम्हाला काय वाटतं? 2014ला जी नोटबंदी केली, त्या नोटबंदीनंतर परत GST आणली, तिथून महागाई वाढली. सिलेंडरचा रेट काँग्रेसच्या काळात 450 रुपये होता, त्यात सबसिडी मिळत होती. आज तो 1200 रुपयावर गेला. त्यामुळं ज्या उज्ज्वला गॅस हिने वाटला, पण त्याला सिलेंडर दिला का? नाही दिला. आणि महागाईमुळं तर लोक वैतागलेले आहेत सगळे पूर्णपणे. म्हणजे गरीब ते गरीबच राहिला आणि श्रीमंत ते श्रीमंतच झाला. आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे नवीन उमेदवार आहेत. युवा पिढीत त्यांचं मोठं स्थान आहे. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जयंत पाटील साहेब यांचा एक मोठा इथं प्रभाव आहे. त्यामुळं चंद्रहार दादा पाटील विजय होणार.
तुम्हाला काय वाटतं? आता खरं सांगायचं झालं तर खासदार साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या ह्या बुधगावमध्ये जर कोण म्हणत असेल आकडे फुगवून सांगत असतील 33 लाखाच्या वर निधी दिलेला नाही. तोही निधी चालू वर्षी दिला आहे. बरं. त्याची कामं चालू झाल्यात पण त्याचं अजून कितपत पूर्ण होतील ह्याची शाश्वती नाही. अशी गोष्ट असताना की आमचे मित्र सहकारी सांगतात की काकांनी भरपूर निधी दिला. 15 कोटीची जर गावात कामं झाली असती तर गाव आज सुजलाम सुफलाम झालं असतं. आज राजवाड्यासमोरचा रस्ता नाही आणि 15 कोटीच्या निधीचे गावातले रस्ते झाले कुठं? हा असा विषय आहे. राजवाड्याचा समोरचा अजून माझं पूर्ण होऊ दे. दुसरी गोष्ट आज 31 जानेवारीला रस्ता चालू होणार होता. रेल्वे पुलाचं काम पूर्ण होणार होतं. त्याच्यानंतर अंडरपाससाठी 1 महिना लेट केला. ठीक आहे. 28 फेब्रुवारीला चालू होणार म्हणून सांगितलं. आज मार्च एप्रिल होत आला तरी अजून त्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे. हे कशामुळं घडतं आहे? ह्याच्या मागला कोण विचार करतं आहे का? आज महागाईचा विषय असू दे. साधं गणित आहे. आज जर आपल्या घरात 4 लोक असतील जेवायला ताटावर बसली तर 5वं एक ताट GSTच्या नावानं सरकारच्या नावानं बाजूला काढून ठेवायची वेळ आल्या. आज माझा दुधाचा व्यवसाय आहे. दुधावरती GST लावल्या. आज तुम्ही कुठल्याही गोष्टीला घ्या GST शिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. हे असं काँग्रेसने राष्ट्रवादीच्या काळात कधी नव्हतं. आणि प्रत्येक वेळा एकच विचारायचं 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं? 2014 नंतरच देश स्वतंत्र झाला आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे. त्यांना आज भाजपने खासदारकीची उमेदवारी पण दिल्या. पण त्यांना पण मला सांगायचं आहे जर तसं असतं तर तुम्ही 2014च्या अगोदर कुठं होता? काय जंगलामध्ये हे कमराला पाला गुंडाळून फिरत होता का? 2007 ह्याने प्रत्येक वेळेला विचारतं 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं? ज्या देशात स्वातंत्र्यपूर्वी सुईपासनं ते मिग विमानापर्यंत सगळं भारतात तयार होत होतं. काँग्रेसनं आता काँग्रेसच्या इथल्या उमेदवाराला उमेदवारीच दिलेली नाही. काय म्हणताय? ते पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार आता चंद्रहार पाटील घोषित झालेले आहेत. त्याच्यामुळे चंद्रहार पाटलांच्या बाजूनं सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि आज तो नौका उमेदवार आहे. आत्ता आमचे सहकारी म्हणले की चंद्रहार पाटलांचं काम नाही. बरोबर आहे. ते पहिल्यांदाच लढवत आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी फक्त जिल्हा परिषद लढवलेली. 5 वर्ष ते ZP सदस्य त्यांच्या बाळवणी गटात होते. त्यांनी त्यांच्या गटात काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आत्ता पहिल्यांदाच असल्यामुळं त्यांचं काम नसणार आहे, साहजिकच आहे. पण 10 वर्षामध्ये खासदार साहेबांनी काय काम केलेला जो प्रश्न आहे त्याच्यावरती काय उत्तर द्या? आमच्या मित्रांनी सांगितले की बुधगावात काय काम झालं नाही. ती राजवाड्यासमोरचं रस्ता आहे. पूर्ण तुम्ही बुधगाव फिरलाय का? आत्तापर्यंत एवढा निधी गाडगे साहेबांनी खासदार साहेबांनी एवढा दिला नाही. एकच तुम्ही काम सांगताय की राजवाड्यासमोरचा रोड झाला नाही. बाकीचं गावात तुम्ही फिरलाय का? आमच्या मित्रांनी ते सांगायचं आहे तुम्ही बुधगाव फिरा. बुधगावात कुठं कच्चा रोड दुसरा आहे का दाखवा. एकच रोड एकच काम झालं नाही. एकच काम झालं नाही. खासदारांनी आमदारांनी भरपूर बुधगावासाठी फंड दिला आहे आणि या गावात खासदार साहेबांनी कामं केलेत. सुधीर दादांनी आता मी सांगितलं तसं 15 कोटी रुपयाचा तेच सांगतोय मी. त्यांनी काय सांगितलं 15 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. माझं बोलून होते 15 कोटी रुपयाचा फंड दिलेला आहे 2014 पासून आज अखेर मी म्हटलं तर. आणि बुधगावमधले जवळपास 90% रस्ते झालेले आहेत. आता हा जो रस्ता तुम्ही बघताय ह्या ज्या रस्त्यावर आपण उभारलेला आहे कंदील कट्ट्यापासून स्टँडपर्यंतचा रस्ता आज अखेर आम्ही लहान असल्यापासून बघतोय आत्तापर्यंत झाला नव्हता. भाजपच्या काळात सुधीर दादांच्या काळातच हा रस्ता झाला. यांनी सांगितलं की नाही 70 वर्षापूर्वी 70 वर्षामध्ये काय काम झालं नव्हतं का? तर 70 वर्षामध्ये जेवढा विकास दर असायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. 10 वर्षामध्ये जेवढा विकास दर झाला त्याच्यापेक्षा जास्त 10 वर्षामध्ये झाला. ह्या रस्त्याचं सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत रस्ता झाला नव्हता. आमच्या काळातच झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वालिटी जवळजवळ 1 फुटाची रुंदी वाढवून त्यांनी आपण रस्ता केलेला आहे. अर्थात लोकसभेला हे रस्ते गटारी वगैरे ह्या गोष्टी बोलायची गरज नाही आहे कारण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचं इलेक्शन आहे. आपण म्हणजे देशासाठी देश पुढं घेऊन जाण्यासाठी आपलं हे मतदान करायचं आहे आपण. आणि ह्यांनी उपस्थित केलं की नाही तर 15 कोटी रुपये एक रस्ता त्यांनी आता सांगितला तो राहिलेला आहे. तो सुद्धा विकास निधीमध्ये धरलेला आहे. ते आता आचारसंहिता झाल्यावर तो सुद्धा रस्ता होणार आहे. हॅट्रिक होणार का? हां 100% होणार. तुमचं काय मत आहे? हॅट्रिक होणार का नाही? हॅट्रिक होणार नाही. कारण मी पूर्ण जिल्हाभर फिरतोय. जिल्ह्यामध्ये काकांच्या विरोधात इतकी प्रचंड नाराज आहे. आज त्यांनी जे सांगतात की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला. 6 TMC पाणी जत तालुक्याला देण्यासाठी जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना त्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सरकार बदललं. आज त्याच्यानंतर सगळी कामं बंद आहेत. आज कॅनॉल सगळे कोरडे पडल्यात. प्रत्येक वेळेला आवाज उठवल्याशिवाय पाणी भेटत नाही. पाणी वाटप करताना सुद्धा त्या अधिकाऱ्यांची मनमानी चालते पाणी पुरवठ्याच्या वेळेला. मग हे असे प्रश्न आहेत.
ह्यात काकांनी लक्ष घातलंय का तर घातलं नाही. आघाडी सरकार असताना टंचाई निधीतून म्हैसाळ योजनेचं पाणी बिल भरलं जायचं, पण भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उतार्यावर बोजा चढवून ते लाईट बिल वसूल केलं जातं. अजून रोहितदादा पाटील यांचं काय म्हणजे आज त्यांचे आई आमदार आहेत, पण त्यांनी एवढं धडपडून कवटेमंकाची MIDC मंजूर करून आणली सत्ता नसताना. हे म्हणजे महाविकास आघाडीचे विकास काम मोठी काम आहे, ही भविष्यात दिसतील सगळ्यांना. अजून सुद्धा इकडे लोक आहेत. काय सांगाल, खासदार म्हणून कोण पाहिजे? संजय काका पाटील आहेत, विशाल पाटील आहेत अपक्ष म्हणून, आणि तिकडे बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आहेत. चंद्रहार पाटील झाले. चंद्रहार पाटील का पाहिजे? काय बरं, काय सांगाल सर आता? विशाल पाटील अपक्ष उभं राहिले तर चालतात आणि ती येतील. आणि आत्ता तुम्ही इथं आत्ता सगळ्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलं की यांनी असं केलं, निधी आणला यांना. तुम्ही पण इथं आहात, ते पण आहेत. पूर्वीच्या काळात एवढी महागाई नव्हती, त्यावेळेला फंड कमी येत होता, त्यामुळं त्यावेळेला त्यावेळची कामं त्या पद्धतीनं होत होती. आता महागाईची एवढी केली आहे की सर्वसामान्य माणसाचे जगायला हे आहे, त्यामुळे तो फंड तिथं येतो आहे. पण हा फंड कुठनं आला ह्याचं त्यांनी जर सविस्तर सांगतील का? कारण फंड ऑफिस जे EPI फंड आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं, तिथला संपूर्ण निधी हा वापरला गेला. कुठं गेला? रिझर्व्ह बँकेची टांगसाळी मोकळी केली, 150 टन सोनं घाणवत टाकलं गेलं. मग तो पैसा आणि आत्ता जमा होणारा तुमचा GST संकलन ह्याचा विचार केला तर हा पैसा कुठं वापरला यांनी? आणि बाकीचं सर्वसामान्य याचं सार्वजनिक संस्था सगळ्या बंद करायला आल्या. हे असं सरकार चालेल का? मग खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे आता? खासदार म्हणून आत्ता विशाल पाटील. विशाल पाटील काय सांगा? विशाल पाटलांना तिकीटच दिलेलं नाही आहे. अपक्ष म्हणून लढणार ना. अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून अजून महाविकास आघाडीचा अजून काही निर्णय नाही आहे. 20 तारखेपर्यंत जर आमची अपेक्षा आहे की विशालदादांना तिकीट मिळेल, पण येणाऱ्या काळात जर नाही तिकीट मिळालं तर अपक्ष म्हणून विशालदादा निवडून उभारणार आणि 1 ते लाख मतानं निवडून येणार. काही लोक म्हणायचे की काकांच्या प्रतिस्पर्धी विशाल पाटीलच चांगला आहे. विशाल पाटीलच पाहिजे तरच तिथं खरंजिंगी होणार आहे. नाहीतर चंद्रहारला डिपॉझिट जप्त व्हावं लागेल. इथं कुठं त्यांच्या गावामध्ये मतदान असलं म्हणून इकडं कोण ओळखते चंद्रहार पाटलांना? कोणी ओळखत नाही. इथं विशाल पाटीलच. आम्हाला देशाचं काही गरज नाही. आम्ही जिल्ह्यापुरतं बोलतोय. जिल्ह्यात 15 वर्ष झालं, 10 वर्ष झालं संजय काका खासदार आहेत. मिरज तालुक्यामध्ये, मिरज भागामध्ये संजय काकांनी काय केलं? 2 MIDC आपल्या इथं आहेत. एक कुपवाड MIDC, एक मिरज MIDC. ह्या 10 वर्षात कोणती कंपनी आणली तुम्ही? कोणती रोजगाराचं कुणाच्या पोटाचं बघताय का तुम्ही? तुमचं इलेक्शन झालं, तुम्ही संपला. तुम्ही दुसऱ्याचं काय गोरगरिबाचं काय केलंय? तुम्ही नुसतं फुगं दाखवून काम होत नसतंय. तुम्ही आमच्या पोटा पाण्याचं काय करताय? तसं बघायला गेलं तर आमच्या विशाल पाटलांचं कारखाना आहे, बाकीच्या संस्था आहेत. जरी तुम्ही म्हणत असाल मोडीत चोडीत, पण आमच्या चालू आहेत संस्था. आमच्या गावात सुद्धा पाण्याच्या स्कीमा आहेत. रानं त्यांच्या जीवावर आहेत. त्या स्कीमांच्या जीवावर आमची रानं पाणी पितात आणि तिथलं शेतकरी त्यांच्या जीवावर जगतात. आणि त्यामुळे चालवलंय. कोण म्हणतंय चालवलं नाही? लोकांच्याकडे लक्ष देऊ नका. आज ऊन आहे तर उद्या हिवाळा आहे, उद्या पावसाळा आहे. लोक आज आहे तर उद्या वेगळं बोलणार. त्यांचं मनात घेऊ नका. आम्ही आहे ना, आम्ही कट्टर विशालदादा प्रेमी आहोत, राहणार आणि आहेत. तर विशालदादा इथून निवडून येणार. जास्तीत जास्त फरकानं 40-50 हजारला निवडून येतील, अपक्ष राहिल्यावर सुद्धा. लोक म्हणतात वसंतदादांचा वारसा चालवलेला नाही. ह्या 5 वर्षात बिलासाठी जरी एकदा तर आंदोलन करावं लागलं का कारखान्यावर? गेली 2 वर्ष झालं नागेवाडीचे बिल. शेतकऱ्याला पैसे मिळाल्याचे मतलब शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि 300 कोटीवरनं 17 कोटीवर कर्ज आणणं ही एक मोठी गोष्ट आहे की नाही? सरकार वाचला की नाही इथला? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि बुधगावसाठी त्या माणसानं पाण्याची स्कीम केल्या. काय वाटते? 100% निवडून येणार. साहेब नमस्कार. काय लोकसभेची निवडणूक लागल्या, वातावरण तापले, 3 पैलवान आहेत. कुठलं पैलवान? वातावरण किती तापलं काय झालं तर संजय काका हे निवडून येणार. कारण संजय काका 10 वर्षात पूर्वीचे जर 70 वर्षाचा विचार, 60 वर्षाचा विचार केला तर कुठल्याही खासदाराने एवढं काम केलं नव्हतं. 10 वर्षात हे विशाल पाटलाचं आज नाव घेतात, पण 10 वर्षात विशाल पाटलांनी कुठं गोरगरिबांचे प्रश्न सोडवले? आणि सहकाराचा विषय आहे तर सहकाराचा विषय आज सहकाराचा विषय संशोधनात आला आहे. सांगली जिल्ह्याला सहकार कुणी बंद पाडला? पूर्वीचं आम्ही हे पूर्वीचा जो काळ होता काँग्रेसचा, त्या दादा आमचे जिल्ह्याचे
म्हणजे महत्त्वाचं स्थान आहे त्याबद्दल आम्हाला दुय्यम नाही. पण त्यानंतरच्या त्या पिढीनं त्या दर्जानं काम करायला पाहिजे होतं ते 1% झालं नाही. ज्यांना लोकसभेची उमेदवारी मिळत नाही, तुम्ही हा विचार करा, लोकसभेची उमेदवारी जर मिळत नाही आणि तिथं वेटिंग लागत असेल आणि आज नाव जाहीर होत नाही तर दादांचं नाव म्हणजे दादांचं नाव हिने राखलं का, हा महत्त्वाचा विषय. काय वातावरण काय गावात? वातावरण हे बुधगावची जनता सुज्ञ आहे. वातावरण सांगायचं झालं तर बुधगावची जनता विकासालाच मत देत आहे इथून पुढे, आणि ते विकासालाच मत देणार आहे. ते आता विकासाला मत देणार आहे. विशालदादांनी यापूर्वी भरपूर कामं केली होती, पण आता सध्या गाडगे साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले आहेत. पण खासदारकी आणि आमदारकी यात फरक असतो. जिल्ह्याचं त्याला स्वरूप मोठं असतं, त्यामुळे आताही कुठल्याही परिस्थितीत काही या विषयावर बोलता येत नाही. पण विकासाच्या मागे जनता जाणार हे ठाम आहे. तिघांच्यापैकी कुठल्या पैलवानाला साथ तुमची? नाही, पैलवानाचा साथ म्हणजे अजून सुद्धा तर असं प्रचाराची अशी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता हे वातावरण निशंक वातावरण आहे. त्यामुळे यावरती काही बोलता येणार नाही. पण 100% बुधवाकर जनता जागृत आहे. 100% विकासाच्या मागे राहणार. बोला. मगाशी काकांनी जे सांगितलं की सहकार या विषयावर बोलले, तर सहकाराचा पाया मुळातच दादा घराण्यानं या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये घातला आहे. त्या सहकारी साखर कारखाना असू दे किंवा जिल्हा बँक असू दे, सहकारी बँक, या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास फक्त दादा घराण्यानं केला आहे असं आम्हाला म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काका म्हणाले की दादा 10 वर्षात काय केलं, तर दादांनी आत्ता बँकेच्या माध्यमातून असू दे संपर्क आहे दादांचा, सहकारी संस्था असतील, सोसायटी असतील, या माध्यमातून सहकार. पक्ष राहिल्यावरती ताकद पुरल का? मुळात काँग्रेस पक्ष आणि विशालदादा किंवा दादा घराणं आणि दादा घराणं म्हणजेच काँग्रेस पक्ष, हे समीकरणच आहे सांगलीचं. पण सध्याच्या घडीला बघायला गेलं तर महाविकास आघाडीसोबत काँग्रेस आहे. दादा अपक्ष उभा राहिले तर निवडून येतील का? 100% 100% खात्री आहे की दादांचा जिल्हाभर संपर्क आहे. किंवा दादा घराण्याचं आत्ताच नाही, याच्या मागल्या इलेक्शन बघितलं तर अपक्ष दादा घराण्यातले खासदार आलेलेच म्हणतात ह्या दोघांच्यात फूट पडल्या त्याचा संजय काका पाटलांना फायदा होणार. कसं आहे, जर स्थानिक सांगली, मिरज आणि कुपवाड ही ज्या महानगरपालिका क्षेत्र आणि इथली जी गावं आहेत, इथं सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का आहे. तसं बघायला गेलं दोन्ही उमेदवार तिकडले लागले. आम्ही जर विचार करायचं म्हटलं एक तटस्थ माणूस म्हणून, तर आमच्या हक्केच्या अंतरावर येणारं आम्हाला उमेदवार म्हणजे दादा. त्यामुळं आम्ही इथलाच विचार करणार. हो, काय सांगाल? तिहेरी लढत व्हायला लागली, त्याचा फायदा कुणाला? चंद्रहार पाटलांनाच फायदा व्हायचा. कसं काय? काकांचं मगाशी बोलल्याप्रमाणे जरा नाराजी आहे. चंद्रहार पाटलांना फायदा का होणार? कारण अजून तिकट उमेदवारीचा विषय संपायचा आहे. विशालदादा पण असतील, त्यांनी मागणी केल्या. चंद्रहार पाटलांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्या. हा वरच्या लेवलचा मोठ्या वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. लोक भावनिक होऊन विशाल पाटलांचं मत म्हणजे जनमत वाढायला लागलं असं म्हणतात. हो, विशाल पाटलांचा पण गट तसा चांगला आहे. म्हणजे सांगलीत वसंतदादांचा गट मोठा आहे आणि विशालदादांना सहानुभूतीची लाट पण आहे. तुम्हाला काय वाटते, ह्या जी काही तिहेरी लढत होईल त्याचा फायदा कुणाला होईल? महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार असतील त्यांना 100% याचा फायदा होईल. कसं काय? महाविकास आघाडीमध्ये फूट पडायला महाविकास आघाडीमध्ये फूट ही आता वरकरणी दिसत असली तरी अद्याप उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अद्याप उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 100% भेटेल. आमच्या नेत्यावरती आमचा विश्वास आहे. नामदार जयंतरावजी पाटील साहेब आमचे जिल्ह्याचे नेते आहेत, तर हा गोळ ते पूर्णपणे मिटवतील आणि महाविकास आघाडी एकमुखाने या निवडणुकीला सामोरी जाईल. बरं साहेब, नमस्कार. नमस्ते. काय तिहेरी लढत झाली तर फायदा कोणाला होईल हे म्हणतात? विशाल पाटलांना होईल. तिहेरी लढत जर झाली तर त्याचा फायदा संजय काकांनाच होणार आहे. कोणी किती जर कोंबडा झाकायचा प्रयत्न केला तरी पाठ हे होणारच आहे. आणि मोदी सरकार 400+ हे जोरात यावेळा निवडून येणार आहे. संजय काका कमीत कमी 5 ते 5.5 लाखानं निवडून येणार आहे. वाढले म्हणतात आता तिखी काय ना, त्यांच्या विभागाने होणार आहे. महाविकास आघाडीत फूट होणार आहे आणि त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. कसं काय? हो, तसा भाजपची 10 वर्षात जी कामं मोदी सरकारने जे केले, रस्ते असतील, शेतकऱ्यांना पीक विमा योजना असेल, 2,000 रुपये जे 3 महिन्याला जे देतात ते 12,000 वर्षाला ते असतील, अशी बरीच कामं सांगता येतील.
त्यामुळं यावेळेला मोदी सरकारच निवडून येणार आहे. साहेब, तुम्ही काय सांगाल की तिहेरी लढत झाली तर फायदा कुणाला होणार, एका वाक्यात सांगा. एका वाक्यात सांगतो, महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांना होणार. आणि आत्ता आमचे मित्र सतीश मस्केंनी सांगितलं की मोदी सरकार शेतकऱ्यांना 2,000 रुपये देते. आज शेतकरी जर वर्षाला 1 लाखाचं जर खतं खरेदी करत असेल तर त्याला 18,000 रुपये GST भरतात. आणि 18,000 GST घेऊन जर तुमच्याकडनं 6,000 रुपये तुम्हाला परत देत असतील तर मग 12,000चा हा गॅप कुठं आहे? आज खताचे दर वाढले आहेत, शेतीमालाला हमीभाव आहे का? आज तुम्ही शेतकरी काही अतिरेकी असल्यासारखं दिल्लीच्या बॉर्डर सील करताय, शेतकऱ्यांना दिल्लीत येऊन देत नाही. आणि तुम्ही म्हणता 400+, कुठल्या बेसवर 400+ होणार? आणि महाराष्ट्रात जे आज जो मथळा करून टाकला यांच्या नेते मंडळींनी, त्याचा उलटा परिणाम होणार आहे. आणि जी म्हणतात ना 400+ नाही, 200+ सुद्धा होत नाही. मुळात सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघाच्या संदर्भात आपण कौल घेतोय. त्यामुळे भाजपनं देशभरात काय कामं केली किंवा काय जे योजना असतील त्याचा विचार न करता संबंधित उमेदवारांनी, सांगली लोकसभेच्या माजी खासदारांनी, विद्यमान खासदारांनी काय कामं केली त्याच्यावरती भाजप बोलायला तयार नाही. आज या ठिकाणी वैयक्तिक काकांनी काय कामं केलं त्याच्याबद्दल सांगावं. मोदी सरकारच्या योजना ज्या आहेत, फसव्या योजना, त्याच्याबद्दल बोलू नये असं माझं मत आहे. फसव्या योजना मोदी सरकारच्या आहेत असं यांचं. मोदी संजय काकांनी काम तर केले आणि हे देशाच्यासाठी निवडणूक आहे त्या. आणि जो एक मत आहे, आता आम्ही 400+चा नारा, मत मागा, मोदींच्या नावावरती मत मागा. उमेदवाराचा हा सांघिक लढा असतो. तुम्ही राहुल गांधीच्या नावावर मतं मागता का नाही? जयंत पाटलाच्या नावावर मतं मागता का नाही? नेते आहेत ना, मोदी पण आमचे नेते आहेत. नेत्यांच्या नावावर, नेत्यांच्या कर्तृत्वावरच आम्ही वाढतोय. खासदार सुद्धा त्याच्या अंकितच असतात. जे काय प्रश्न आहेत ते देशपातळीवर सोडवले जातात. यासाठी लोकसभेची निवडणूक आहे. आज बरेच प्रश्न सोडवले. 370 हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. राम मंदिर 500 वर्षात, हे 500 वर्ष तर किमान आमचा राम झोपडीत राहिला. आज मानानं मोदी साहेबांनी एक स्थान दिले, हे प्रत्येक हिंदू हृदयात मनात आहे. बोला. आत्ता आमचे राम मंदिर जयवंत पाटील साहेबांनी सांगितलं की राम मंदिर मोदी साहेबांनी बांधलं. पण माझं स्पष्ट मत आहे, राम मंदिर बांधायला पूर्ण देशातील हिंदू जेवढे आहेत त्यांनी राम मंदिर न्यासाला वर्गणी दिल्या आणि त्या वर्गणीतून राम मंदिर उभारले. आणि त्याच्या उद्घाटनाला, त्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेला जर एखाद्या व्यक्तीला प्रमुख स्थान दिलं असेल तर मंदिर त्यानं बांधलं असं होत नाही. त्यांच्या हस्ते मूर्ती स्थापन झाली. पण मंदिर बांधायसाठी जी लोकवर्गणी आहे ती पूर्ण भारतातनं सर्व जनतेनं दिलेली आहे. त्याच्यामुळं कुणी असं सांगायचं नाही की मोदी साहेबांच्यामुळेच मंदिर झालं. मंदिर झालं हे सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला निकाल दिला त्याच्यानंतर राम मंदिर न्यासाने पूर्ण देशभर वर्गणी गोळा केली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून मंदिर उभारलं गेले. बोला. जे लोक रामायण हे काल्पनिक आहे असं म्हणत होते, रामायण हे काल्पनिक आहे असं म्हणत होते, तेच आज जय श्रीराम म्हणत आहेत. आणि मोदी साहेबांनी राम मंदिर बांधलं ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कसं असतं, एखादं सामूहिक काम करत असताना मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. सर्व लोकांना ते आव्हान करत असतात, त्या पद्धतीनं त्यांना ते देणग्या मिळत असतात किंवा आपल्या ही रामाची भावना आहे म्हणून सगळ्यांनी तिथं मदत केलेली आहे. शिवाय आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रश्न विचारला की मोदी साहेबांच्या योजना फसव्या आहेत. मोदी साहेबांच्या योजना फसव्या आहेत तर PM किसान योजना ही डायरेक्ट आज तागायत कुठल्याही सरकारनं जी योजना राबवली नाही, डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. फसवं असू शकतं का? आणि मला वाटतं बहुतांश आमचा या गाव हिचं शेतकरी वर्ग आहे, त्यांनी आपण आपलं खातं काढून बघावं की आपल्या खात्यावर 6,000 आल्यात का नाही. लाख रुपयाचं खत घेतलं तर 18% GST जातोय आणि त्यातनं 18,000 जातात, 6,000 फक्त येतात, 12,000चा हिशोब कुठे? एक गोष्ट आहे, GST हा विषय आहे की ज्यांनी तुम्हाला विचारलं लाख रुपयाचे खत येतं त्यांची शेती आहे का हे तुम्ही त्यांना विचारा. आणि त्या शेतीमध्ये किती उत्पन्न घेतात, काय उत्पन्न घेतात, कुठलं खत किती टाकायला लागतं हे तर माहिती आहे. की आपण शेतकरी नसताना जर आपण चुकीचं हे करत असतो, आज आपल्या गावात थोडं संपन्नता आहे, पण ग्रामीण भागात जर गेलं तर बापाच्या नावावर शेती आणि पोरगं कसतं आहे आणि त्या बापाला एखादं बारकं व्यसन असतं तंबाखू चुन्याचं, त्यालासुद्धा पैसे नसतात. आज का तो शेतकरी राहणार नाही मत?
राम मंदिरचा फॉर्म्युला आपल्या सांगलीत चालणार नाही. शेतकऱ्याचा जर विचार केला तर कारखान्यानं वसंतदादा कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी आपल्या भागात भरपूर केले. स्वतः कारखान्याच्या पैशातनं बंधारे असू देत किंवा स्कीमा असू देत, पदरच्या पैशानं गावाला पाणी नव्हतं 2 वर्ष पाणी नव्हतं. डिग्रजमधनं पाईपलाईन जोडून स्वतःच्या पैशानं गावाला पाणी दिलं. एवढं बुधगावकर 100% लक्षात देणार आणि 1500 ते 2000च्या पुढे बुधगावमधनं लिडिंग होणार. 6 महिने झालं गावाला पाणी नव्हतं. आमच्या गावाला पाणी नव्हतं. वसंतदादा स्कीम मधनं धडक योजनेतनं पाणी पाजलं गावाला. ते गाव काय विसरलं का? ते आम्हाला पाणी नव्हतं, शेतीला पाणी नाही, आता नदीत पाणी नाही म्हणून नाही. मग काय आम्ही काय करायचं? आम्ही विशाल पाटील. तर ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण केले जातात त्यावेळेला राम मंदिर शिवाय दुसरं काही उत्तर नाही. प्रभू रामचंद्र आमचेही आहेत. प्रभू रामचंद्रावर कुणाचा शिक्का मारलेला नाही. परंतु त्याच वेळेला हेही बघायला पाहिजे की रामचंद्रांचं मंदिर होतंय, मग शिवस्मारक का रखडले इतक्या दिवसामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का होत नाही? 2014 साली शेतकऱ्यांचे या परिसरातील या कारखान्याने ऊस बिलं दिलेली नाहीत, ती पहिल्यांदा दिली पाहिजेत. त्याचबरोबर पाण्याचा जो मुद्दा केला, पाणी बुधगावला जरी सहकार्य केलं असलं तरी बुधगावच्या उदार हेतून आमच्या सर्वच लोकनेत्यांनी बुधगाव इंजिनिअरिंग कॉलेजसाठी 34 एकर जागा तशी विनामोबदला यांना दिलेली आहे. शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे, ऐकून घ्या. शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा बिलाचा मुद्दा फक्त 13-14ची फक्त वसंतदादाची बिलं राहिल्यात. आणि संजय काकांनी सहकारी कारखाना 2 सहकारी कारखानं खाजगी करून घेतलं आणि महिलांना मुंडन आंदोलन करावं लागलं. मुंडन आंदोलन केल्यावर बिल त्यांना या ठिकाणी मिळालं. कुणाची बिलं दिली? शेतकरी संघटनेच्या हे आपले महेश कराडेंनी नागडा उघडा आंदोलन केलं त्यांच्या घरापुढं, तेव्हा ती बिलं काढली. ह्याच्या अगोदर मग काही तुम्ही बिलं काढू शकला नाही का? यासाठी खासदार संजय काकांनी थकीत ऊस बिलाबरोबर जे थकीतचे 9% व्याजदराने शेतकऱ्यांना रक्कम अदा केलेली आहे. हॅट्रिक होणार काय? हॅट्रिक 100%. काय वाटते? 100% हॅट्रिक होणार. संजय काका शिवाय या जिल्ह्याला पर्याय नाही. काय सांगाल? 100% हॅट्रिक होणार. तुम्ही काय सांगाल? न्यूजला विनंती आहे, 4 जूनला बुधगाव मध्ये गुलाल लावायला यायचं. विशाल पाटीलच येणार. विशाल दादा महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील, महाविकास आघाडी. चंद्रहार पाटील. तर आपण बुधगावमध्ये आहे. जवळपास बघायला गेलं तर अर्धा तास आपण या बुधगावकरांशी संवाद साधतोय. त्यांच्यासोबत आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा आणि नेमका कौल कुणाचा आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही गावकरी नेमकं मत कुणाला टाकणार या संदर्भात आपण घेतलेला हा रिपोर्ट आणि त्या माध्यमातून लोकांशी केलेला हा संवाद. तसं बघायला गेलं तर ही लोकसभा निवडणूक आहे ती चांगलीच रंगणार आहे, गाजणार आहे. या निवडणुकीमध्ये काय होणार आहे याचे सर्व अपडेट KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून, ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहे. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.